आज आपल्या या डासाळा नगरीमध्ये शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते परमश्रद्धेय हरिभक्तिपरायण रामायणाचार्य भागवताचार्य समाधान महाराज शर्मा केजकर महाराजांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा श्रवण केली। हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये दररोज कीर्तन भजन महाप्रसाद सर्व महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांची कीर्तन आपण यामध्ये श्रवण केले। नित्याचे नेहमीचे कार्यक्रम सकाळी काकडा भजनापासून हरिजागरापर्यंत सर्व गुणीजन मंडळींनी भजनी मंडळींनी सेवा केली। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान पूर्ण नाव मनोहर दादा वाघ मंडाबाई वाघ आमचा ज्यांचा परिचय आहे ती पुढची पिढी आमचे राम सर त्यांचे बंधू विठ्ठल भाऊ यांच्या कुशल असं मार्गदर्शनाने नेतृत्वामध्ये आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। या सर्व भजनी मंडळीचं सांस्कृतिक विभाग नेतृत्व आमचे महाराष्ट्रामध्ये नवोदित मृदंगाचार्य या संपूर्ण संस्कृती विभागाची जिम्मेदारी आमचे कृष्णा महाराज भोरकडे यांनी पार पाडली। त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळे म्हणून। अशा हाफ टाळ्या वाजू नका, जोरदार वाजवा जरा। त्यांचे गुरु आमचे माधव नरवाडे गुरुजी यांच्याकरताही 2000 आपण सर्वांनी मिळून टाळ्या वाजवा। ही सर्व आदरणीय महाराज मंडळी गुणीजन मंडळी आमच्या उद्धव बापूंनी अंशीरामजींनी फार सुंदर चाल म्हणली। अजून एक चाल होईल आसारामजी आणि आमचे संजय भाऊ गाडी घेतली काही काल परवा अभिनंदन बर ब्रह्माने घेतली ब्रह्माचे अभिनंदन। सुंदर असं प्रमाण म्हणण्याकरता आमचा शिवा ही सगळी मंडळी माझ्यासोबत नेहमी मृदंग वाजविणारा सर्व समाजाला माहीत असणारा परमेश्वर आमचे मुकुंद महाराज गात ही सर्व आदरणीय महाराज मंडळी सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे छोटे छोटे बालक विद्यार्थी साधक वर्ग म्हणजे आमचे योगेश महाराज या परिसरामध्ये ज्यांच्या दिंडीचं नेतृत्व असतं आषाढीमध्ये ज्ञानोबारायांच्या सोबत 111 नंबरची दिंडी आमचे सोन्नेकर मालक ती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। ही सर्व आदरणीय महाराज मंडळी एवढ्या बहुसंख्येनं आमच्या रामसरांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो। मंडप सिस्टीम चॅनल्स सर्व कॅमेरामॅन सर्व पत्रकार सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। सर्वांच्या पाठांतरातली गवळण जगद्गुरु तुकोबारायांची सेवेकरता घेतलेली आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला गाव सोडून बरंच अंतर आहे पण या एवढ्या अंतरावरही भक्तीचा मळा या ठिकाणी आपण फुलवला। हजारो लोक दररोज मंत्रमुग्ध होत आहेत, या ब्रह्मानंदामध्ये नाहून निघतायत। सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो। उन्हाची तीव्रता आहे तरीही आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होता। छान सुंदर नियोजन आहे। गेल्या वर्षी बराचसा त्रास झाला पावसाचा, या वर्षी उन्हाचा। आमच्या सर्व नवोदित कीर्तनकाराचे मार्गदर्शक हरिभक्तिपरायण महादेव महाराज इरळतकर महाराजही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महाराजांचंही स्वागत आहे। आज सेवेकरता घेतलेल्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी
गवळणीच्या अंतकरणाचा ठाव घेतलेला आहे. अंतकरण शुद्धीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विठाला विठाला हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. गवळणीनं तक्रार केलेली आहे. आज आमच्याकडे चोरी झाली म्हटली. तक्रार तुकोबारायाकडे केलेली आहे. कोणती चोरी झाली म्हणून सांगितलंय? माझं चित्त चोरीला गेलंय म्हटले. जगामध्ये चोऱ्या बऱ्याच प्रकारच्या आपण ऐकल्या असतील. दैनंदिन व्यवहारामध्ये जे आपण ऐकतो, वर्तमानपत्राला वगैरे चॅनल्सला ज्या विषय येतात, जे चोऱ्याचे विषय येतात, काय चोरीला गेलेलं आहे आपल्याला ऐकण्यात येते, पाहण्यात येते. गाडी चोरीला गेली, सोनं चोरीला गेलं, मोबाईल चोरीला गेला, प्रश्नपत्रिका चोरीला गेली. हे नवीन नवीन चोऱ्या ऐकण्यात येतोय आपल्याला. पण त्या चोऱ्याबद्दलचं काही वर्णन आमच्या गाथ्यात आलेलं नाही. आज जे आले, आज जे गाथ्यात वर्णन आलेले, आजच्या गवळणीमध्ये जे वर्णन आले, बाकीच्या चोऱ्याबद्दलचा विषय नाही. आज कोणती चोरी सांगितलेली आहे, काय चोरीला गेलेलं आहे? बरं, इतरत्र ठिकाणी जर विचार केला, चोरी नुकसान का फायदा? चोरी म्हणजे काय मुकुंद महाराज? नुकसान. चोरी म्हणजे काय? पण आज जी ही गवळणीमध्ये सांगितलेली चोरी आहे, ही नुकसान नाही, हा फायदा आहे. विठाला विठाला आपण सगळे जाणकार मंडळी. आता हे सुद्धा महाराज सांगतील, चांगली वस्तू चोरीला जाते का खराब? चांगलीच वस्तू चोरीला जाते, खराब चोरीला जाते का? नाही. उलट एखाद्या वेळेस खराब तिथं ठेवते आहेर. तुम्हाला चोर चांगली वस्तू नेणार आणि खराब काय करणार आपल्याला? आहेर, धोंड्याचा महिना. चांगली वस्तू चोरीला जाते, चांगली. खराब वस्तू चोरीला जाते नाही. आज जी चोरी झालेली आहे, या चोरीमध्ये चांगली वस्तू चोरीला गेलेली, कारण खराब वस्तू चोरीला जात नाही. मग चांगली वस्तू चोरीला गेली म्हणजे गवळणीच्या चित्ताची चोरी झाली. याचा अर्थ चित्त चांगलं असलं. मग चित्त कसं होतं गवळणीचं? चांगलं होतं की खराब होतं? महाराज किती चांगलं होतं सांगू का तुम्हाला? ज्या चित्ताची देवाला आवड वाटावी, याच्यापेक्षा अजून काय चांगुलपणा सांगू? विठाला विठाला. आपण का तक्रार केली नाही बसलेल्या कोण्या माणसाने आमचं चित्त चोरीला गेले म्हणून? तक्रार करता काय? याचा अर्थ आपलं चित्त चोरीला गेलं. चोरीला गेलं नाही याचा अर्थ चित्त आपलं चांगलं. महाराज खराब आहे म्हणजे कोण खराब केलंय? खराब करणारे मधीच बसलेले आहेत. ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, अंगीकार गा, करू अंगीकार गा, नका करू अंगीकार गा, नका करू अंगीकार गा. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत सहजन उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा, वासुदेव करीतो फेरा. आपलं अंतकरण मळवायला मध्ये 6 लोक मुक्कामी राहिलेले. मध्ये जन्म झालाय त्यांचा का ते मध्ये जाऊन राहिलेत?
राहिलेत. मग राहिलेलं माणूस मालकी करतय, याचा अर्थ ते 1-2 दिवस राहिलं, जुना नियम आहे म्हण, वाहील त्याची शेती आणि राहील त्याचं जास्तीत जास्त कोर्टाच्या मानानं किती दिवस? दरवर्षी दर 11 महिन्याचा करार करावा लागतो म्हणून किरायादाराकडे. हेलिकॉप्टर आलं काय? 11 महिने झाले की पुन्हा करार करावा लागतो का? मग ते कुळ करतात ना. तसं या अंतकरणामध्ये 6 लोक किरायानं राहिलेले आहेत. त्या 6 लोकांचं नाम आहे काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार. मग ह्या किरायानं राहिलेल्या लोकांनी घर मालकांनी घर खाली कर म्हणल्यावर करावं का नाही? पण हे घर मालक जेव्हा त्यांना म्हणतात तुम्ही घर खाली करायला जा, असं ज्यावेळी जाऊन सांगतात त्यावेळेस ते किरायादार म्हणतात तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटायला. म्हणजे त्या घर मालकाची ओळख सुद्धा बडविली या भाड्यानं मधल्या कोणी. या किरायादारानं हे जे षडविकार मुक्कामाला आहेत मध्ये आपल्या हृदयात, यानं आपलं अंतकरण मलिन केलंय. विठाला विठाला अगोदरच आपलं शरीर चांगलं नाही, नासक आहे, मळक आहे, कुचक आहे, दुर्गंधीचं, आणि त्याच्यामध्ये या षडविकारानं मधून मळविले. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, आई पवित्र शरीराईचे दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. मानवी शरीर अगोदरच मळक आहे. मानवी शरीरामध्ये किती दोष आहेत याला मोजमाप नाही, इतके दोष आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी याचा एक दोष काढला या शरीराचा. पंचपक्वान्न जर या शरीरामध्ये एक दिवसभर राहिले, त्या पंचपक्वान्नाची दुसऱ्या दिवशी विष्ठा होती. ज्या पंचपक्वान्नाचा सुगंध येतो त्याच पंचपक्वान्नाचा दुसऱ्या दिवशी याचा दुर्गंध येतो. कोणामुळं? या शरीरामध्ये एक रात्र राहिल्यामुळे. नाना सुद्रव्य गोमटी शरीरी झाली या पैठी, ते होऊन ठाकती किरटी मळोची जेवी. भगवान श्री ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, एक रात्रभर जर पंचपक्वान्न या पोटात राहिले या शरीराच्या संगतीमुळे, त्याचं काय होतं? दुसऱ्या दिवशी विष्ठा होती. विष्ठा. विठाला विठाला आसारामजी, कान्होबा तुझी घोंगडी बनता का? बर मला येत आहे. विठाला विठाला कान्होबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आभासी गाडली वाहुली रे, आभासी गाडली वाहुली रे, आभासी गाडली वाहुली रे, आभासी गाडली वाहुली रे, कान्होबा तुझी
विठानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगुली रे. देवासोबतचा संवाद आहे महाराजांचा. षडगुण गोंडी रत्न जुडीत तुझं श्याम सुंदरा शोभली रे. जिजा नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी दिजली रे. का असं केलं सांग? कोणासोबत भांडण आहे? भगवंतासोबत भांडण आहे महाराजांचं. तुझं शरीर इतकं दिव्य आहे आणि आमचं एवढं कसं निकृष्ट आहे. किती निकृष्ट आहे सांग का? नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी दिधली रे. या नऊ दारातून दुर्गंधी बाहेर येते. हे 9चे 9 दार हे विष्ठा बाहेर याच्यातून. हे शरीर निगा केली म्हणून तरी चांगलं आहे. ह्याला जर महिनाभर आंघोळ नाही घातली, महिनाभर जर दात नाही घासले आणि त्याला कीर्तनात आणून बसविलं, पायाच पडा वाटते जाऊन त्याच्या. हा इतका घम 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 काय येते. त्यातले ते त्याला माईक द्यावा बोलायला. माईक वाल्याला उलटी यावं जवळ घेतल्यावर माईक वायर इतकं तेज आहे. अरे हे शरीर इतकं नासकाय कुजकाय दुर्गंधीमान आहे. हे अगोदरच एवढं नाश पावणारं शरीर या विकारानं मळवून टाकले. अंतकरण मलवून मलिन झालेलं आहे. अंतकरण आपलं मलिन झालं असल्यामुळे अंतकरण देवाला काय आवडणार आहे. ह्यांना विचारलं होतं या महाराजांनी, चांगली वस्तू आवडती कोणाला का खराब? मग गवळणीचं चित्त देवाला आवडले याचा अर्थ काय असलं पाहिजे? आमचं चित्त परमात्म्याला आवडत नाही याचा अर्थ आमचं चित्त मलिन आहे. विठाला विठाला गवळणीचं चित्त देवानं चोरले याचा अर्थ ते चित्त कसं आहे? मृदू सबाय हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू आहे, नवनीत आहे. अजून याच्या विशेषणानं सांगितलं ते किती आहे? शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिक म्हणे कसा आरपार दिसतं इकडचं तिकडचं चित्र, पलीकडचा माणूस दिसतो त्या स्फटिक मण्यातून. तितकं हे जसं पारदर्शक आहे तसं या साधू पुरुषाचं अंतकरण, या साधू संतांचं चित्त पारदर्शक आहे, सुचिरभूत आहे, निर्मळ आहे. विठाला विठाला निर्मळ चित्ते म्हणतो का? निर्मळ चित्ते झाली नवनीते, झाली नवनीते. पाषाण पाजर फुटती रे, पाषाण पाजर फुटती रे. पाषाण पाजर फुटती रे. पाषाण फुटती रे. नाचत पंढरी जाऊ रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू. नाचत पंढरी जाऊ खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू. नाचत पंढरी जाऊ, विठ्ठल रखुमाई पाहू. आहू आहू आहू. ओ निर्मळ चित्ते झाली नवनीते. अंतकरण सुचिरभूत झालेलं गवळणीचं, अंतकरण निर्मळ झालेलं साधू संतांचं. आणि म्हणून भगवंताला ते आवडलंय. आमचं अंतकरण का आवडत नाही? आमचं अंतकरण मळक आहे. मळकी वस्तू कोणालाच आवडत नाही. चांगल्या वस्तूच कोणाची नजर असते. कुऱ्हाड घेऊन माणूस जे शेतात गेलाय ना, वाकडं लाकूड तोडतंय की सरळ तोडते? म्हणजे सरळलाच मार आहे, कुठेही जा. वाकडे बिनधास्त विठाला विठाला. सत्य परेशान होता है मगर पराजित नाही. कुठं आहे? अंतकरण शुद्ध असणं आवश्यक आहे. अंतकरण निर्मळ असणं आवश्यक आहे. अंतकरण सुचिरभूत असणं महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी तुमचं अंतकरण सुचिरभूत होईल त्या दिवशी तुम्हाला परमार्थ करण्याकरता मंदिरावर सुद्धा जायचं. येऊनी गोपाळ राये ते, येऊनी गोपाळ राये ते, येऊनी गोपाळ राये
कामने चित्त करावे निर्मळ एवोनी गोपाळ राहे तेथे अंतःकरणाची शुद्धी झाली ना तुम्हाला मंदिराकडे यायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. सामान्य माणसामध्ये आणि साधू मध्ये एवढाच फरक आहे. सामान्य माणूस बहिरंग शुद्धीसाठी प्रयत्नशील असतो आणि साधू संत हे अंतःकरण शुद्धीसाठी प्रयत्नात असतात. विठाला निर्मळ माणसाची किंमत आहे की मळक्याची किंमत आहे? महाराज, निर्मळ माणसाची किंमत आहे. बैलजोडी जर असली एखाद्या माणसाकडे, एक बैलजोडी शिवळो पडणारं एक बैल असलं आणि एक असं निर्मळ चालणारं असं सरळ माणूस, सरळ चालणारं बैल विकतंय की शिवळो पडणारं विकतंय? कशामुळं शिवळाव पडत आहे ते? म्हणजे याचा अर्थ त्याच्यात काय दोष आहे? दोष खोडी आहे. काय खोडी? आणि हे खोडी लय सांभाळीत नसते लय दिवस, त्याला काढून दुसरं एक बैल घेतात. मग काय झालं विकायला? त्याच्यापेक्षा चांगला दिसाय चांगलं आहे लय खोडी लय, म्हणजे दिवतय शिवळव पडतंय. म्हणजे निर्मळ बैल आहे ना त्याला विकत नाही माणूस, त्याला जोडी लावते दुसरा. म्हणजे कोण्याही क्षेत्रात गेलं तर तुम्ही जितके निर्मळ राहाल, जितके सरळ राहाल, जितके चांगले राहाल, तितका समाज तुम्हाला वर्षानुवर्ष विसरत नाही. नाही विसरत. खोडी एक वर्ष केली की दुसऱ्या वर्षी पत्ता कट. जमलं नाही म्हणजे आमचं तेच का नाही 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 तुम्हाला त्या रस्त्याला जाणार नाही. काय केलं का? बाबा बाबा म्हणला तुम्ही विचारू नये. आम्ही फक्त एकच केलं की आम्ही त्याचा पत्ता कट करून टाकला. तुम्ही जेवढे चांगले राहाल तेवढा समाज तुमची किंमत करतो. चांगुलपणाला कोण्याही क्षेत्रात किंमत आहे. विठाला विठाला अंतःकरण शुद्ध झालं याच्या पावत्या आहेत का तुमच्या जवळ? आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पावत्या आहेत त्याच्या. ज्यांचं अंतःकरण शुद्ध झाले ना, शुद्ध अंतःकरण वाल्या लोकांना अनुभूती येते. काय अनुभूती येते? ज्यांच्या चित्ताची शुद्धी झाली त्यांना शत्रूच राहत नाही. विठाला विठाला शाबासकी दिल्यावर जरा बरं वाटतंय. तुम्ही तितकं तरी द्या. शाबासकी देत जा, जरा फीडबॅक दिला पाहिजे थोडासा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रही न खाती सर्पतय. अंतःकरण शुद्ध झालं हे कळतंय कशावरून? त्याचा काय एक्सरे आहे का?
त्याचा एकच एकसर आहे, त्याच्या जीवनामध्ये शत्रुत्वच नाही. दोन आपल्या जिल्ह्याच्या जवळचे प्रसंग आहेत. आपल्या गावाच्या जवळ फार 100-150 किलोमीटरच्या अंतरचे आहेत. इकडं परळी 100 किलोमीटर असेल आणि इकडं जिंतूर किती किलोमीटर आहे? 50. या 150 किलोमीटरमध्ये एक दोन प्रसंग सांगतो. परळीला एक जगमित्र नागा नावाचे संत आहेत. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने 2 कोटी रुपयाचं त्यांचं मंदिर बांधलेलं आहे. मुस्लिम राजवट होती. त्या मुस्लिम राजवटीमध्ये त्या काळातल्या राजांनी त्यांची परीक्षा घेतली. माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणले, आणि माझ्या मुलाच्या लग्नामध्ये लोक नवरदेव परण्या काढतात घोड्यावर बसून, पण माझ्या मुलाचं जे हे निघणार आहे त्याला काय म्हणतात, नाही ते मुस्लिम समाजाचं बारात जी माझ्या मुलाची निघणार आहे, ओ बारात में हम शेर चाहते, शेर. काय पाहिजे आम्हाला? वाघ पाहिजे, वाघ. ते महाराज म्हणले मी वाघ आणतो. आता वाघाचा सप्ताह आणल्यावर वाघ नाही याचा तर कोण आहे? सप्ताच वाघाचा, वाघ कसा येत नाही? आणतो म्हणले महाराज वाघ. आता ते राजाची आज्ञा. मग हे जगमित्र नागा महाराज संत होते. यांची तपश्चर्या जी होती ती वाघाच्या गुहेत. एक वाघीण वेलेली होती तिथं. वाघिणीचे पिले ह्याच्या अंगावर खेळायचे कुत्रीच्या पिल्यासारखी, आणि त्या वाघिणीला टेकन देऊन ते जप करायचे. लहानपणापासून त्या तपश्चर्या केलेली, काय हरकत नाही म्हणले महाराज. मग तिची पिली मोठाली झालेली आहेत. यांची बारात ज्या दिवशी निघणार होती त्या दिवशी हे जगमित्र नागा महाराज सायंकाळी हळदीच्या दिवशी 4-5 वाजता पाहुणे रावणे आलेली, हे ना उपरनं आपलं त्या वाघाच्या गळ्यात घातलं. चल म्हणली जरा गावात नेऊन आणतो. चला म्हणलं. ते वाघ बी हळूहळू कुत्र धरून आणल्यासारखं आणलं ते उपरण्यात. हे जे बाराती आले होते ना मोठे मोठे, सगळे बाराती असे मंडपात बसलेले. त्यांनी वाघ आणला. वाघ आणल्यावर कोणीतरी सांगितलं ओ शेर लाया, शेर लावा म्हणल्यावर जे तिथं बसलेले होते का नाही, जे धोत्र धरून बराती लागले पळायला. जे काही होते ते सगळे लोक जाऊन त्या राजाला सांगू लागले, तुम्ही ज्यांना वाघ आणायला लावला त्यांनी खरंच वाघ आणलाय. राजा बाहेर आला आणि राजानं पाहिलं तर राजा एकच वाक्य, छोडो मत. राजाचं काय वाक्य? छोडो मत. ते म्हणजे छोड नाही, पकड के रखा. महाराज आपका वो दुल्हा कहाँ है? दुल्हा बोले क्या करना है? वो दूल्हे को बिठाने के लिए लाया है ना, आप बोले थे. ते दुल्हा वरून बघावं लागला, वरून बघू लागला. कुठून? महाडीहून. अब्बू मेरे को शादी नहीं करनी. दुल्हा वरून म्हणाला अब्बू मेरे को शादी नहीं करनी. आणि ह्या अब्बूचा एकच धामा, छोडो मत. ते महाराज म्हणले तुम्ही आणा म्हणून आणला मी कशाला आणतो म्हणले. हे गावात आणायचं आहे का म्हणले. नहीं जाओ लेके जाओ, हमको जो चार पाना था हमने पा लिया, जाओ जाओ. महाराजानं जे धरलं ते वाघाचं पिल्लू वापस नेलं, त्या गुहेत सोडलं. आता वापस येऊ नको म्हणले, मी जाऊन येतो. महाराज तेपर्यंत जे घोडं नवरदेवाला आणलं होतं त्या घोड्यावर त्या मुस्लिमाच्या राजानं जगमित्र नागा महाराजाची मिरवणूक काढली पूर्ण गावामध्ये. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं कोण्याही समाजाचा जरी मनुष्य असेल त्यांनी जगमित्र नागा महाराजाच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे. तो राजा दररोज त्यांच्या दर्शनाला जायचा. जगमित्र नागा महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीला हजर होते. कुठं होते? समाधी प्रकरण पहा, त्याच्यामध्ये जगमित्र नागा महाराजाचा उल्लेख आहे. महादेव महाराजाला विचार. एवढे फार मोठे महात्मे ज्ञानोबरायाचा सहवास लाभलेले, त्या महात्म्याचं मोठेपण परळीच्या राजानं सिद्ध करून दाखवलं की सामान्य महात्मे नाहीत हे, यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे. वाघाजवळ जरी गेले तर वाघही यांना काही करत नाही, म्हणून त्यांचं नाव नुसतं नागा महाराज होतं. त्या राजांना नाव दिलं जगमित्र नागा महाराज. विठाला विठाला. आपल्या इथं 50 किलोमीटरवर पाचलेगावकर महाराज, त्यांच्यासोबत एक साप राहायचा, त्याचं नाव होतं भुजंगा. आपले महाराज भेटायला गेले दर्शनाला. महाराज गेले की त्या सापाला पाचलेगावकर महाराजानं गळ्यातून काढलं.
महाराजाच्या मांडीवर ठेवलं. हळून तो साप महाराजाच्या इथून असा गेला ना, असा मागून महादेवासारखा महादेवाच्या अंग गळ्यात कसा आहे असा आला. मोठ्या महाराजाच्या समोरून अशा 2-2 जिभा काढू लागला. महाराज एक नाही दोन नाही, स्तब्ध शांत बसलेले, घाबरले नाहीत, काही नाही. आणि त्यावेळेस पाचलेगावकर महाराज त्या सापाला म्हणू लागले, भुजंगा ते भाजलेलं गाडगं तुला भेट नाही, चल इकडे वापस घेतला पाचलेगावकर महाराजांनी तो साप. तो नेहमी एकच साप होता त्यांच्यासोबत असं नाही, त्यांच्यासोबत कुठेही जरी गेलं तर कुठलाही साप त्यांच्याजवळ गेला तर त्यांना काहीही करत नव्हता. ही पाचलेगावकराचा मोठेपणा आहे, त्यांचं चित्त शुद्ध होतं. विठाला विठाला अंतकरण निर्मळ झालंय का तुमचं? अंतकरण सुचिरभूत झालंय का? तुम्हाला भीतीच नाही. मग जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. अंतकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. विठाला विठाला आपलं अंतकरण का चोरीला गेलं नाही याच्यावर बोलतोय मी. गवळ अंतकरण चोरीला का गेलं? गवळणीच अंतकरण भगवंताला काय आवडलं? कारण मी पहिल्यापासून एकच गोष्ट हेला बोलायलो. ह्याचं नाव काय? नाव काय? राजवीर. राजवीरच का? मी तुम्हाला पहिल्यापासून बोलायलो कोणती गोष्ट चोरीला जाते? चांगली. आपलं अंतकरण अजून चित्त चोरीला गेलं नाही याचा अर्थ कसं आहे? आपलं मली नाही. बसलेले माणसं म्हणतील आमच्याच गावात आलास आणि आम्हालाच मळक म्हणालास. अरे मग ह्या सगळं मळक येत रे बापा. आपण काही निर्मळ नाहीत. बसलेली माणसं म्हणतील महाराज कशावरून म्हणालात तुम्ही आम्हाला निर्मळ? निर्मळ नाहीत कशावरून म्हणालात? मी म्हणा ना, तुमचं तुम्ही अंतकरण तपासून पहा. आपण निर्मळ आहात का आपण मलिन आहात कसं कळतंय? तुम्हाला परीक्षा सांगतो. भजन करा. विठाला विठाला एक जणाचा छाती इतकाला गहू आला होता. गहू इतीत ठुशी पडली होती. ओंबी किती कांद्याच्या पातीसारखा गहू होता. दोन्हीकून 2 चुलत भाऊ होते. बारकाई नाही का? दोन्हीकून शेते कोणाच्या? एका पाहुण्यानं इकडल्या चुलत भावाला विचारलं, बाबा दाजी म्हणला हे गहू वरा आहे म्हणला. होईक आहे होईक. वट्टाच आहे किंवा म्हणला ह्याच्या घरात माल मावत नाही. दिसायले म्हणला. काहीच नाही. तांबुरा नाही पडला तर मला विचारा म्हणला. काय म्हणला हे चुलत भाऊ इकडला? तांबुरा. आता दुसरा इकडल्या चुलत भावाला तेच भाऊ पाहुणा तिकडे जाऊन म्हणला, दाजी काय गहू आहे? आमच्या भावाचा आहे म्हणला. सख्या चुलत भावाचा आहे. 10 वर्ष राशनचे गहू खाल्लेत म्हणला यानं. लेकीच्या लग्नामुळे घालणीत आलं तर काय देवानं दिलंय म्हणलं. ह्याचा वट्टा बघितलं की म्हणला मलाच इकडं समाधान वाटायला म्हणलं. ह्याच्या घरात माल मावू नये म्हणला. इतका माल व्हावा. त्यानं लोकांचे लई सालं घातलेली, बेजारी झालेली त्याची म्हणलं. राशनच्या गव्हावर दिवस काढलेली, कोपनच्या गव्हावर. काय गहू आलाय म्हणला. असा आनंद झालाय म्हणला मला. बस मला वाटायला आमच्या शेतात गहू आल्यासारखा. म्हणले तुमचा कोण आहे? आमचा चुलत भाऊच आहे. सक्का चुलत भाऊ. म्हणलं लोक इतका काय? याचा हा गहू बघून मला आनंद मावनं. इकडला चुलत भाऊ म्हणला, इकडला चुलत भाऊ म्हणला तांबुरा पडल्याशिवाय राहत नाही. इकडला चुलत भाऊ म्हणला त्याचा आनंद नाही. कोणाचा आनंद झाला? माझा आनंद झाला. दोन्ही पैकी कोण मळक आहे आणि कोण निर्मळ आहे? राजवीर. इकडचं काय म्हणलं? तांबुरा पडल्याशिवाय राहत नाही. मळक आहे का निर्मळ आहे? मळक आहे. घरात माल मावू नये म्हणला. सक्का चुलत भाऊ आहे. मळक आहे का निर्मळ आहे? या दोन्ही पैकी आपण कोण आहे? हेच तर घोडं पेंड खाले. विठाला विठाला या दोन्ही पैकी कोण्या पार्टीत आपलं ऍडमिशन आहे तपासा. ज्या दिवशी तुम्हाला शेजाऱ्याचं बरं वाटेल त्या दिवशी तुम्ही निर्मळ झाले म्हणून समजा. बरं वाटतं का इमानदारी सांगा बरं? तुमचे 3 बोरं कोरडे गेलेत आणि शेजाऱ्याच्या बोरला 60 फुटावर मुसांडा लागलाय. बोरचं मशीनच मध्ये जाईन. तुम्हाला कसं वाटायलंय? धोंडा टाकता का धोंडा त्याच्या बोर मध्ये? अरे इतके मळक्या मनाचे माणसं कसं देव चोरीन आपलं चित्त. विठाला विठाला विठाला
कसं वाटतंय? आपल्या अंगावर 1,500ची साडी आहे आणि शेजारी बसलेली माणूस बाई 2,500ची साडी नेसून बसली. कसं वाटायले? काड्याची डबी आणून देऊ का? काड्याची डबी हातात लावता का काडी तिला? ही भाषा आहे. इकडल्या बाईला म्हणाली का नाही का काय साडी नेसून आली? तिच्या नशिबाने मिळाली. नेसू दे ना, तू का म्हणून अंग व्हाली आगाची. नेसू दे तिच्या नशिबानं. नाही नाही, आपल्याला जोपर्यंत दुसऱ्याचं देखवत नाही तोपर्यंत आपलं परमार्थात ॲडमिशन नाही. लक्षात ठेव. बाहेरून पाठिंबा आहे, कहा गेलो तो कहा बी नाही आणि क्याला येतो कुछ बी नाही. आपण निर्मळ नाहीतच मळके आहेत आपण. विठाला विठाला. ज्या दिवशी आपलं अंतःकरण निर्मळ होईल त्या दिवशी आपल्याला लोकांची प्रगती देखवल. ज्या दिवशी लोकांची प्रगती बघून तुम्हाला आनंद वाटेल त्या दिवशी तुम्ही निर्मळ झालात. लोकांची प्रगती बघितली की तुम्हाला दुःख व्हायले. पुढीलाचा घात इच्छितसे, पुढीलाचा घात इच्छितसे, स्वहित. पुढीलाचा घात इच्छितसे. आपल्याला लोकांचं नुकसान झालं की आपल्याला बरं वाटते. लोकांचं चांगलं झालं की आपल्याला दुःख होते. लोकाची धवळारे देखोनी मनोहरे, असती आपुली तनारे मोडावी केवी. ही जळावृत्तीचं प्रमाण वाढल्यामुळे लक्षात येते की आपलं अंतःकरण जळकं आहे. म्हणजे याचा अर्थ मळकं आहे. ज्या दिवशी आपण जळाले नाही कोणावर त्या दिवशी समजायचं आपण निर्मळ झालो. कोणी जर सांगितलं एखाद्या आपल्याला वार्ता, त्याच्यातून आपण बोलतो कसं, त्याच्यावर आपण समजतो कसे आहे. तुम्हाला काही माहीत झालं का नाही? म्हणले काय फलाण्याला 5 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला, वाह चांगलं झालं गड्या, येल मांडवाला गेला, आनंद झाला. असं ज्या दिवशी तुमच्या मुखात निघालं त्या दिवशी तुम्ही निर्मळ आहेत. त्याला मुलगा झाला, हो नाही नाही दुसरं कोणी त्यालाच झाला. छत्तगडे म्हणला संधी गेली का? याचं म्हणणं 5 मुलीच्या पाठीवर जर याला मुलगा नाही झाला, प्रत्येक मुलीच्या लग्नाला ह्याला 10-10 लाख रुपये कर्ज होतं आणि याचं एक का होईना पण मी हाणल्याशिवाय राहत. म्हणजे ह्या विचाराचे लोक जास्त असल्यामुळे ह्याचे चित्त देवाला कसे आवडतील. गवळणी सद्विचारी होत्या, गवळणी निर्मळ होत्या आणि म्हणून निर्मळ असल्यामुळं त्यांचं चित्त भगवंतांनी चोरलं आणि म्हणून त्यांनी ती शिकायत गवळणीनं तुकोबारायाकडे केली. ती अभंगाच्या
स्पिनर सुद्धा या पहिल्या बॉलवर विकेट घेऊ शकते. त्याचं काय असं नाही, फास्टरच विकेट घेत आहे. नाही कालच्या मॅच मध्ये स्पिनरने विकेट घेतले. हा बाबा पाहिलं मी हायलाइट. कोण जाणे कोणा घडे उपासना. अंतकरण शुद्धीसाठी मी ही इतक्या वेळची भूमिका आपल्या समोर मांडली. गवळणीचं अंतकरण शुद्धीकरण झालं होतं म्हणून ते अंतकरण परमात्म्याला आवडलं म्हणून त्यांनी सांगितलं की माझं चित्त आता देवाने चोरलंय आणि जोपर्यंत तुमचं चित्त तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्ही काम करू शकता आणि चित्त जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही काम करू शकत नाही. नुसत्या शरीराला काही अर्थ नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले शे. परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. अंतकरणामध्ये संपूर्ण सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अंतकरणावरच अवलंबून आहे. अंतकरणानं जर तुम्हाला साथ दिली नाही तुम्ही कीर्तनात जरी बसला तर त्या बसण्याला अर्थ नाही. त्रिवेणी सागरी नानातीत भ्रमी, चित्त नाही नवी, हरी देवर खा. चित्त नाही लावी, हरी देवर खा. टाळी वाजवा एकदा आसारामजी करता. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही कुठेही जरी गेलात जर तुमचं चित्त तुम्हाला साथ देत नसेल नुसत्या ह्या धडाला कुणीकडे नेऊन आणलं तर त्याचा काही उपयोग होणार. आणि म्हणून गवळणीचं अंतकरण साथ देत असल्यामुळे सुचिरभूत असल्यामुळे परमात्म्याला ते आवडलं. परमात्म्याने चोरलं. आता अंतकरणच नाही त्यांच्याजवळ, चित्तच नाही. मग एक करायला गेले की एक होऊन बसायचं. सगळी कामं उलटी व्हायची. घरच्या माणसाला माणसाची गोडी आहे का कामाची गोडी आहे? माणूस गोड आहे का काम गोड आहे? आणि काम नाही केलं नवरा सुद्धा म्हणतोय काय काय म्हणते बसून कोण खाऊ घालीन म्हणते. बायका सुद्धा म्हणत्या हे महाराज लोकांना लय त्रास झाला कोरोनामध्ये. कोरोनामध्ये काय पोझिशन होत कोण विचारायले? काहीच नाही. जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे हो. कामाची गोडी आहे. घरच्या माणसाला माणसाची गोडी नाही. गवळणीच्या हातानं काम व्हायचं नाही. अंतकरण देवाजवळ आहे. नुसत्या शरीरानं थोडं काही काम होते. आणि मग एक करायला गेले की एक होऊन बसायचं. मग त्या गवळणीवर तक्रारी करायची घरचे माणसं. आणि म्हणून त्या गवळणीनं घर सोडलं. शेतात जाऊन नामस्मरण करायचं ठरवलं. गावातली लोक येणार जाणार तिला नाव ठेवायची. मग आता काय करावं? मग ती गवळण त्या शेतात बसल्या बसल्या तुकोबरायाचा धावा करून तुकोबराला म्हणते महाराज मी काय करू मला सांगा. दुसऱ्या चरणामध्ये आता कैसी जाऊ ग, 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 आता कैसी
जैसे जाऊ घरा नोहे बरा लोके. कती गवळण म्हणते की आता मी काय करू, घरी परमार्थ करते, माझं चित्त लागत नव्हतं, माझं चित्त परमात्म्याने चोरलेलं आहे, म्हणून घरात कामं व्हायचे नाही, घरची माणसं नाव ठेवतात, म्हणून शेतात आले, आता इथं येणार जाणार लोक नाव ठेवतात. बाई लोक नाव ठेवतात असं तुझ्याकडून घडलंय तरी काय. त्यावेळेस तिनं सांगितलं, पारखी यासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील मी परमार्थाबद्दल. काही जाणकार लोकांसोबत ज्यावेळेस काही चर्चासत्र करते त्यावेळेस घरचे माणसं त्यांना असं वाटतंय ही कंटाळवाणी आहे, हिला कामाचा कंटाळा आहे, हिला मोकळं खायला बरं वाटते, म्हणून घरची माणसं मला नाव ठेवतात, मी काय करू. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, हे पा, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. खरं आहे का, ज्याला खरं सांगू का, ज्याला खूप लांब जायचंय ना त्यानं आजूबाजूला बघायचं नसते. दिवसा प्रवास उरकतय की संध्याकाळी, दिवसा का नाही उरकत, बघत जात ना हॉटेलच्या पाट्या, हा, आणि मग ते खातय पितय बसत ग पाहण्यात चलतंय. असं म्हणतात एका दिवसात कुत्र काशीला जाते म्हण, एका दिवसात कुत्र काशीला जाऊ शकतो इतकी त्याची स्पीड आहे म्हण. मग का जात नाही भाऊक की. हर कुत्ता अपने गल्ली में शेर बनता है. शेजारचे लोक जाऊ देत नाहीत त्याला, अडवतात, परंतु इकडं तिकडं न बघता जर चालत गेलो माणूस लांब जातो. कोण काय म्हणतं एवढं मनाला लावून घ्यायचं नाही. आणि आता तर हा जमाना असा आहे, रिकामी भरपूर माणसं आहेत, भरपूर रिकामी माणसं आहेत. 14 वर्ष झालं नोकर भरती नाही. शेतीची कामं पहिल्यासारखी जास्तीची राहिली नाहीत. पेरायला ट्रॅक्टर, काढायला ट्रॅक्टर, अगदी 10-15 दिवस बेजार आहेत. नंतर मग फवारणीलाही हे आले, कॅमेरे आलेत, भिजवणीलाही स्प्रिंकलर आले, सगळं बटनावर मॅशेजवर काम झाले. मग रिकामा वेळ 7-8 तास ड्युटी आहे कोणालाही, 7-8 तास ड्युटी झाले की वेळ रिकामा आहे. स्वयंपाकवाल्याचं तसंच आहे. शहरातल्या बाया तर अजून नशीबवान. कशा नशीबवान, भांडे घासायला बाई, धुणं धुवायला बाई, फरशी पुसायला बाई, स्वयंपाकाला बाई. तू काय करते बाई, सोशल मीडिया. काय करणार मग, रिकामी कमेंट्स टाकून देणार, कॉंग्रॅच्युलेशन्स, मग हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिव्हर्सरी, भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मग आमच्यासारख्याचे काय असले तर खूप मस्त भारी, एकच नंबर, एवढ्याच याला पाठ आहे. काय काय इतके नंबर येत, तिथलेच कमेंट, तिथलीच उचलन तिकडे टाक, त्याला मला कॉंग्रॅच्युलेशन्सची पेलिंग सांग. काहीच नाही, तिथंच येतंय ते आपलं शिपायचं, तिथंच येतंय ते शिपायचं. ह्याच्यात हे जे मोकळे माणसं भरपूर झालेत ना, त्यांच्या कमेंट्स बघून खचायचं नाही. मुकुंद महाराज यांच्या कमेंट्सला काहीही अर्थ नाही. जे आपल्या विचाराचे असतील ते आपल्याला चांगलं म्हणतील, जे आपल्या विचाराचे नसतील ते आपल्याला वाईट म्हणतील. त्यांच्या वाईट म्हणण्यावर काही अवलंबून नाही. त्यांच्या वाईट म्हणण्यानं आपण वाईट होणार नाहीत आणि त्यांच्या चांगल्या म्हणण्यानं आपण चांगले होणार नाहीत. आपल्याला कळलं पाहिजे आपण चांगले आहेत का वाईट आहे. समाजाचं काय घेणं देणं, काय घेणं देणं कोणाचं. मन जाणे पापा, तुका म्हणे माय बापा. समाजामध्ये एखादा विषय निघाला, ते विषय निघाल्यावर आपल्याला खाली बघायची खाली बघायची वेळ येऊ नये. असे निडरपणे आपली मान राहावं, ही आपल्या चांगुलपणाची पावती आहे. लोकांनी पावती कोणी द्यायची काही गरज नाही, सर्टिफिकेट द्यायची काही गरज नाही, तुम्ही किती चांगले ते किती वाईट आहे. तुमचं मन कुठंच तुम्हाला कानकोंड वाटू नये. कीर्तनकाराने एखादा विषय निघाला की त्या विषय निघत असताना कीर्तनकाराचा असा डोळ्यात डोळ घालून असं हसमुख तुम्हाला बसता आलं पाहिजे. इतकं निक्क वागावं लागतंय. तुम्हाला पावतीची गरज नाही समाजाच्या. जिथे विषय एखादा कोणताही निघाला, कर नाही त्याला डर नाही, असं तुम्ही जर आचरण करत असाल, तुम्हाला कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष तुम्ही द्यायचं नाही. विठाला विठाला म्हणणाऱ्यावर काहीच अवलंबून नाही, अजिबात नाही. खचायचं नाही आणि खुश बी व्हायचं नाही. काय व्हायचं नाही, खचायचंय नाही, खुश बी व्हायचं नाही, काहीच लक्ष द्यायचं नाही.
मग महाराज मग हे अशा या भूमिकेवर जाण्याकरता काही साधन आहे का? त्यावेळेस तुकोबाराने साधना सांगितली. तुका म्हणे निवांत राई राय, तुका म्हणे निवांत आहे. पाहिले पाहे परतोनी. मनस्थिती कोण्याही परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनस्थिती ढासळू द्यायची नाही. श्रीमंती ढासळली वाढली याच्यावर काहीच अवलंबून नाही. मंडळ मळू नये माणसाचं. मनस्थिती खचू द्यायची नाही. मनात खचलेला माणूस मैदानात खचते. विठाला विठाला खचायचं नाही. समाजाच्या पाठबळानं साहजिकच आहे तुम्हाला ऊर्जा येईल, पण आपल्या अंतकरणातलं पाठबळ पाहिजे. अंतकरणातली जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा फक्त गुरु तिथं तुम्हाला त्या कृपेला प्राप्त व्हावं. आणि या जीवनामध्ये निवांत राहायचं. निवांत. कसल्याच माणसाला प्रतिक्रिया द्यायची नाही. कसल्याही प्रकाराला काही जरी झालं प्रतिक्रिया द्यायची नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गढूळ पाणी जर असं ठेवलं हळूहळू हळूहळू हळू गाळ काय होऊन बसते आणि हलवीत राहिल्यावर ती गढूळला गढूळ होते. तसं लय घरोघर गढूळ पाणी आहे. लय गावगाव असे गढूळ पाण्याचे कॅन्ड येत. आणि मग ते का नाही, त्याला दुसरा धंदाच नाही. याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. आपण आपली कॅन्ड हलू द्यायची. आपला बरोबर ते स्थिर सुचिरभूत स्वच्छ असलं पाहिजे. आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही तिकडे. अजिबात नाही. निवांत राह. कसली परिस्थिती आली निवांत राहायचं. तुका म्हणे निवांत राहे. पाहिले पाहे परतोनी ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे. निवांत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना साधना करण्याकरता ठिकाण सांगितले. बाबा परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा का निगुड मठ व्हावा शिवालय. भगवान श्री ज्ञानोबा यांचं म्हणणं असं आहे, ज्याला तपश्चर्या करायची त्यानं कसं निवडावं ठिकाण? महादेवाचं मंदिर, गावापासून लांब, गंगेचं काठ, एखादा मठ, ज्या मठामध्ये लेकरं बाळ बाया पोरं नाहीत, अशा निवांत जाऊन ठिकाणी तपश्चर्या करावी. ती साधना फलद्रूप होते. आणि म्हणून तुका म्हणे निवांत राहे हा एक अर्थ आहे. आणि पहिला मी जे अर्थ सांगितला निवांत राहायचा, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. आणि कौतुक आहे शांत राहायचं. आणि जर असं राहिलं कसं राहायचं? पाहिले पाहे परतोनी. डोळे भरून त्या भगवंताला पाहायचं. आणि पाहिल्या 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 असं पाहावं, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहण्याचा शेवटचा टप्पा सांगतो तुम्हाला. देव पाहावया गेलो तेथे देवाची होनी ठेलो. त्या देवाला असं पाहावं
पाहता पाहता त्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. जगत पाहत बसतो आपण, देव पाहण्याचा आपल्याला अजून काही दृष्टिकोन नाही, अजून काही नजर आली नाही. आता सध्या आपण फक्त जगत बघतो. गवळणीनं दुसरं काही पाहिलंच नव्हतं. त्यांनी काय पाहिलं? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मामा करता टाळ्या वाजवा एकदा. तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन, तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आहा. हो हो, आता बघा यांना सुद्धा ही येते बरं. बघा कसं म्हणते आता. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हे एवढं वाक्य जर आपल्याला जमलं ना, आपलं जीवनाच्या सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष इतकंच करायचं आपल्याला. तुका म्हणे निवांत आहे पाहिले पाहि. जगत कुठपर्यंत बघता, कुठवर संसार बघता. हे संसार बघता बघता माणूस रणी आले, रडकुंडे आले. तो एकमेव आहे. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन. त्याला बघायचंय आपल्याला. आणि तो एकदा का पाहिला की पाहता पाहता त्याच्या स्वरूपाला हा जीव प्राप्त होतो. अशा गवळणीनंतर त्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. त्या गवळणीसारखा आपला परमार्थ त्याच्या स्वरूपापर्यंत, स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंत जावा. याच्याकरता आपल्याला पहिली पायरी सांगितलेली की आपलं अंतःकरण निर्मळ असावं, आपलं अंतःकरण सुचिरभूत असावं. त्याकरता एवढ्या लांबलचक ओहापोहा केला. विठोबा रखुमाई श्रीकृष्ण गोकुळात प्रकट झाले. गवळणी गोपाळगाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलोनी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुदुऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे. शांतता बाळगा. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या या वाघ परिवाराने, आमच्या दादाने फार सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. कुशल असं नेतृत्व आमचे कृष्ण महाराज भोरकडे. आता सध्या नरवाडी गुरुजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आमच्या कृष्ण महाराजाचा मृदुंग दुमदुमतो. हे आपल्या मराठवाड्याचं, परभणी जिल्ह्याचं रत्न आहे. निश्चित असंच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी. आपला हा कार्यक्रम इवले स्वरूपला वियलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर गणराज
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे कंठी धरी ज्ञानदेव तुकाराम हरी झाले समाधान जाऊ नाही सोडवे नारायण नारायण चक्रवर्ती